कार्यक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर उल्हास जैन सर. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना फक्त 27 वर्ष या फील्डमध्ये झालेत असं गमतीनं म्हणायला हरकत नाही. आताच त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केलाय त्यांच्या करिअरचा. पण मला नेहमी असं वाटतं की 25 वर्ष इतक्या अविरतपणे न थकता एखादी व्यक्ती एकाच सेक्टरमध्ये काम करत असते, तेव्हा त्यांच्याकडे आलेले अनुभव, त्यांना भेटलेली माणसं, त्यांचे या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हे खरंच खूप ऐकण्यासारखे असतात. त्याच्यात गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर स्पेशली त्यांची फार स्पेशालिटी आहे. त्यामुळे त्याही एका व्हर्टिकल बद्दल त्यांच्याकडनं ऐकणारे, काही बिझनेस डायव्हर्सिफिकेशन त्यांनी याच्याबरोबर केले, तेही एक मोटिवेटिंग आहे. कारण जी नेक्स्ट जनरेशन येणार आहे त्याच्याबरोबर अलाइड बिझनेस तुम्ही काय काय करू शकता हेही फार महत्वाचं आहे. त्यामुळे अशा सगळ्या त्यांच्या जर्नीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. त्यामुळं सर नमस्कार. आणि नमस्कार. मी जरी गमतीनं म्हणलं की असं फक्त 25 वर्ष, पण मला माहिती आहे 25 वर्षाचा टप्पा पार करायला खूप त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, खूप स्ट्रगल असतो. सो आपण स्टोरी विल स्टार्ट विथ स्ट्रगल. तर सगळ्यात आधी मला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये 30-40 वर्ष जायचंय, थोडं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, आणि असं विचारायचंय की साधारणपणे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि 25-27 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनियर बनावं या मागचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात, तर काय सांगाल? सगळ्यात पहिले थँक्यू ओंकारजी हो, फॉर इन्व्हाइटिंग अस. खरं तर खूप वेळा एंटरप्रेन्योरला हा प्रश्न कोणी विचारत नाही हो. आणि तुम्ही विचारलं म्हणून धन्यवाद. येस सर. बेसिकली माझं एज्युकेशन जळगावलाच झालेलं आहे. ओके. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत माझं शिक्षण झालं अप टू 10th, आणि त्यानंतर मायकल जॅक्सन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड म्हणजे MJ कॉलेज ज्याला आम्ही मायकल जॅक्सन संबोधित करायचो. येस सर. तर तिकडून माझं सिनियर सेकंडरी हायर सेकंडरी झालं. अँड देन फॉर माय इंजिनिअरिंग आय वेंट टू पुणे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COEP मधून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं मी. ओके. BE सिव्हिल. इन्स्पिरेशन बिहाइंड ते म्हणतात ना की एका मुलासाठी त्याचे वडीलच सगळ्यात मोठं त्याचं इन्स्पिरेशन असतं. अँड इन माय केस सिमिलर इज द सिच्युएशन. माझे वडील स्वतः BE सिव्हिल आहेत. त्यांनी MACT मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी REC रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज भोपाळ मधून त्यांनी वे बॅक इन 69-70 ला त्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. तर ते जेव्हा सिव्हिल इंजिनियर झालेत आणि मग तर मी ते नेहमी तेच पाहत मोठा झालो. ते जे काम करायचे त्यांच्याबरोबर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचं खूप बालपणापासून. तर ते पाहता पाहता मग ते मनात केव्हा रुजलं ते कळालंच नाही. आणि मग जेव्हा आम्ही ऍडमिशन प्रोसेस साठी गेले तर फॉर्च्युनेटली आय गॉट COEP. मग नंतर काही विचारायचं नव्हतं, मग आय टूक सिव्हिल इंजिनियर. नक्कीच, म्हणजे देयर वॉज नो सेकंड थॉट फॉर म्हणजे कॉलेजसाठी पण, आणि अर्थात वडील होते, पण तरी कुठं 1% चान्स होता की तुमच्या डोक्यात काही दुसरी स्ट्रीम होती? नाही, दुसरी स्ट्रीम माझ्या डोक्यात नव्हतीच. बिकॉज आय ग्रू अप सीइंग ऑल दिस कल्चर आणि ते सगळं होतं पहिल्या. अँड आय सॉ माय फादर स्ट्रगल. ही हॅड अ लॉट ऑफ स्ट्रगल, बट स्टिल देयर वॉज सम थिंग की नाही यार आपण करेंगे तो आगे बढ़ाएंगे. क्या बात आहे. मग त्याच्या पुढचा प्रश्न एक फार महत्वाचा येतो, ते म्हणजे जसं तुम्ही आता आपण स्ट्रगलवर सुरुवात केली डिस्कशनला, तर त्याच्या दोन प्रकारचा एक्स्ट्रा स्ट्रगल असतो. ज्यांची काहीच बॅकग्राऊंड नसतो त्यांचा एक वेगळा स्ट्रगल असतो, आणि ज्यांची बॅकग्राऊंड असते आयदर फर्स्ट जनरेशन त्याच्यात असेल तर त्यांच्यापेक्षा तेवढं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं करण्याची अपेक्षा सगळ्या समाजाचीच असते एकदम फ्रॉम व्हेरी फर्स्ट डे. तर मग तुमच्यावर तसं काही बर्डन आलं, प्रेशर आलं, आणि पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट जो तुम्ही केलात तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तेव्हाची काही आठवण? दडपण म्हणजे माय फादर ते खूपच फ्रेंडली फ्रँक असे आहेत आणि खूप इझी सहज घेणारे आहेत व्यक्तित्व. म्हणून त्याच्यामुळे मला माझ्यावर असं कुठल्या प्रकारचं दडपण त्यांच्याकडून नव्हतं. पण ते आपलं एक तर असं जनरेशन गॅप की भाई आपल्याला काहीतरी अजून करायचं, एक्स्ट्रा करायचंय, तो एक आपली स्वतःची फिलिंग असते. तर त्या फिलिंग ती जरूर होती माझ्यात की यार नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मग त्यासाठी मग मी काय करायचो की भाई थोडेसे फार ऑफ प्रोजेक्ट घेतलेत, धावपळ
व्हायची, जास्त व्हायची. बरोबर. आणि वडील पण मग ही वॉज इन टू हिज 60-65. तर मग तेव्हा त्यावेळेला मग आय यूज टू एन्श्योर की भाई ही स्टेज ॲट ऑफिस, बरोबर. आणि आय यूज टू टेक केअर ऑफ दिस आउटडोर साईट वर्क. ओके. बट आय वॉज फॉर्च्युनेट की मला वडिलांची साथ पूर्ण, म्हणजे स्टील ही इज देअर इन ऑफिस ओके. फ्रॉम 10 to 6, अँड ही लुक्स आफ्टर द बॅक एंड प्रोसेसेस. तर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला वडिलांची एवढी चांगली साथ मिळाली, जेणेकरून माझ्यावरती परफॉर्मन्सचं एवढं प्रेशर आलंच नाही कधी. ओके ओके. अँड ही वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह. राहिला विषय की समाजाकडून तर सिन्स प्रगती सगळ्यांना दिसत होती, म्हणून असं वाटलं नाही, असं काही वाटलं नाही. ठीक आहे, चल. सो आता आपण या सेक्टर मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे की जो तुम्ही ऑफकोर्स फेस केला एवढे वर्ष रोजच, तोच पहिला प्रश्न आहे की तो म्हणजे या क्षेत्रामध्ये किंवा या सेक्टरमध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असू शकतं, डेंजरस असू शकतं, कारण त्यांना जर काही मेजर रिस्पॉन्सिबिलिटी चुकून दिली गेली तर तुम्ही कशी ती सिच्युएशन सगळी साईटवर हँडल करता? हाऊ यू हँडल द सिच्युएशन? हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न साईटवर कसं हँडल करतो ते 20 वर्षानंतर कळालं की ते कसं. बिकॉज म्हणजे विथ ऑल द एक्सपिरियन्सेस दॅट वी अक्युमुलेट ओव्हर द इयर्स, एक्झॅक्टली, आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की यार व्हॉट एक्झॅक्टली इज द प्रॉब्लेम. आणि हे अकुशल कामगारांचं म्हणजे आता हा जो विषय आहे तो सहज झालेला आहे, बिकॉज याच्या अगोदर आम्हाला कधी असं वाटलंच नाही की यार हा अकुशल आहे तर का बरं आहे, आणि याला कुशल कसं करता येईल. बरोबर. त्या अकुशलला आम्ही अकुशलच ठेवलं, त्याला कधी आम्ही कुठलं ट्रेनिंग करायची आम्ही ही केली नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स, इश्यूज फेस व्हायला लागले. आज आपण कितीही केलं तरी भारतात हा प्रॉब्लेम कायम आहेच की आपण कोणाला कुशल बनवलं तर तो अजून दुसरीकडे चालला जातो. आपण स्टील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतो. बट दिस इज बिकॉज आम्ही असं विचार करतो की आपण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, बट ऍक्च्युली जर का आपण त्यांना आपलं ऍसेट समजलं आणि त्यांना जर का आपण व्यवस्थित ट्रीट केलं, त्यांच्या सोशल सिक्युरिटीचा जर का आपण विचार केला तर हा प्रॉब्लेम येत नाही. त्यांना जर का आपण थोडंसं ट्रेन केलं, जे काही त्यांचे कौशल्य आहे त्याच्यात त्यांना जर का पॉलिश केलं, आणि इट इज म्हणजे नॉर्मल प्रोसेसमध्ये होऊन जातं. असं नाहीये की यू नीड टू गेट समथिंग, यू नीड टू एक्सपेंड अ लॉट ऑफ अमाऊंट ऑन इट, असं नाहीये. जर हे केलं तर, आणि ते मी आता समजू शकतोय बिकॉज वन ऑफ द व्हर्टिकल्स विच आय एम इन टू इज अगेन सिव्हिल इंजिनिअरिंगचाच एक RMC म्हणून डिव्हिजन आहे आमचं. तर रेडीमिक्स कॉन्क्रीट मध्ये वी नीड ऑल स्किल्ड लेबर्स. अँड मग आता हे स्किल्ड लेबर जे आहे तर यांच्याकडून आमची अपेक्षा असते तर की भाई यांनी व्यवस्थित काम करावं. तर वी एंश्योर की वी कन्वे टू देम कि भाई आप जो काम कर रहे हैं वो कितना इंपॉर्टेंट है कंपनी के लिए और क्लाइंट के लिए. तो वंस दे अंडरस्टँड की अरे नाही यार व्हॉट वी आर डुईंग इज इम्पॉर्टंट, तर देन थोडा बदल होतो त्यांच्यात. शेवटी एव्हरी पर्सन म्हणजे तो पण ह्युमन आहे, त्याला पण ब्रेन आहे, अँड एव्हरीबडी वॉन्ट्स टू लीड अ स्वाभिमानी लाईफ. अगदीच. तर त्याच्यामुळे त्याच्यात फरक पडतो. बट वी हॅव टू बी कन्सिस्टंट इन आर, आपण जे काही त्याला ट्रेन करतोय त्याच्यात आपण कन्सिस्टंट होणं गरजेचं आहे. दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं तुम्ही काही गव्हर्नमेंट व्हर्टिकल्सवर स्पेशली काम करताय, तर त्या प्रोजेक्ट्स बद्दल काही महत्वाच्या प्रोजेक्ट्स बद्दल पण काही सांगता येईल का? कुठले कुठले प्रोजेक्ट्स आतापर्यंत कम्प्लीट केलेत? आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये कसं आहे ना की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सच्या म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स का बरं घेतलेत की रेल्वेज त्याच्यात फंड्सचा इश्यू नसतो, म्हणून आम्ही जास्त करून रेल्वेचेच प्रोजेक्ट केले. रेल्वेजचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स आहेत दोज प्रोजेक्ट्स आर
मोनोटोनस काइंड ऑफ आहेत, की क्वार्टर्सच्या डिझाईन सगळ्या त्यांच्या एकसारख्या असतात. त्यांच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या खूप हेवी असतात. त्याच्यात कॉन्ट्रॅक्टरला काही एक्स्ट्रा पैसे पण मिळतात कारण की डिझाईन्स हेवी असल्याने. तर बट एक्झिक्युशन मध्ये तिकडे चॅलेंजेस वेगळे आहेत. चॅलेंजेस कसे वेगळे असतात की भाई प्रत्येक साहेबांशी डील करणं, लेबरशी डील करणं आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्टचे अप्रुव्हल्स, हे जे इश्यूज आहेत. तर चॅलेंजेस तिकडे वेगळ्या टाईपचे आहे. टेक्निकॅलिटीज मध्ये एवढे चॅलेंजेस नाही आहेत बिकॉज दे ऑलरेडी हॅव देअर डिझाईन्स. दोज डिझाईन्स आर व्हेरी टिपिकल डिझाईन्स अँड ते त्यांच्या हेड ऑफिस मधून अप्रूव्ह झालेले असतात. वर्षानुवर्ष त्याच डिझाईन्स फॉलो केल्या जातात. आता मात्र खूप सारं बदलत आहे. आता जे काही नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, जे मोठे प्रोजेक्ट्स असतील तर त्याच्यात द रेल्वेज डिमांड की नाही आप इसको डिझाईन करके आप काम करो. तर आता चेंज होत आहे. आम्ही पण असंच एक प्रोजेक्ट केलाय रिसेंटली. इट वॉज ESR, एलिव्हेटेड स्टोरेज रिझर्व्हॉयर फॉर वॉटर स्टोरेज करण्यासाठी. ते प्रोजेक्ट भुसावळलाच आहे. त्याच्यात 5 लाख लिटर्सच्या 2 टँक्स आम्हाला बनवायच्या होत्या आणि दे आस्क्ड अस की नाही, यू हॅव टू गेट इट डिझाईन. आम्ही ते डिझाईन करून घेतलं अँड वी गॉट इट ऑल्सो टेक्निकली व्हेरीफाईड फ्रॉम नागपूरवरून. विश्वकर्मा VIT नागपूर, त्यांच्याकडून ते डिझाईन हे करून घेतलं. इकडे सगळ्या साहेब लोकांनी अप्रूव्ह करून मग ते वर्क चालू झालं. बट त्याच्यात पण ते जे चॅलेंजेस आम्ही जे फेस केले साईटवरती, म्हणजे पावसाळ्यात आम्ही चालू केलं. देन अगेन वी युज्ड RMC फॉर द फर्स्ट टाइम and again that project was completed in very record time as per railways, because we did both the tanks within say 5 to 6 months. Great. असं. जसं तुम्ही या मागच्या 25-27 वर्षात या क्षेत्रात काम करताय, या क्षेत्र बदलताना बघितलंय, यातली टेक्नॉलॉजी बदलताना बघितलंय, तसं मागच्या एक 30-40 वर्षांमध्ये तुम्ही एक बदलतं जळगाव पण बघितलंय. जळगाव डिस्ट्रिक्टचा पण तुम्ही एक जर्नी बघितलेला आहे ॲट द सेम टाइम. त्या अँगल आणि स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे हा एक प्रश्न आहे पुढचा, की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या 15-20 वर्षात कुठल्या सेक्टरवर आता जास्त काम झालं पाहिजे? जर आपल्याला जळगावला कुठल्याही मोठ्या सिटीबरोबर कम्पेअर करायचं झालं तर कुठले सेक्टर्स आहेत, कुठले क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम करायला लागेल? टॉकिंग म्हणजे ते 2 आहे, एक जळगाव जिल्हा आहे आणि एक जळगाव सिटी आहे. बेसिकली कुठल्याही सिटीची डेव्हलपमेंट जर तिकडे सोर्स ऑफ इन्कम असेल तर ती डेव्हलपमेंट होते. याच्या अगोदर मॅन्युफॅक्चरिंग वॉज द ओनली सोर्स ऑफ डेव्हलपमेंट. नॉर्मली जे सगळे बोलतात की भाई मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज होना ये बहुत जरूरी है. बट द थिंग इज की मॅन्युफॅक्चरिंग इकडे आणणं हे डिफिकल्ट ऍक्टिव्हिटी होतं, कारण की सो मच ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि हे सगळं करणं. याच्या ऐवजी मी म्हणजे आता हे पहिल्यांदाच असं मला कोणी प्रेरित केलंय असं विचार करायला, म्हणून मला आता जे इन्स्टंटली जे थॉट्स येत आहेत त्याच्यावरती मी थोडस हे करतो की जळगावच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जे जळगावमध्ये बेसिकली होमग्रोन आहे, जसं ऍग्रिकल्चर मध्ये पण केळी आहे किंवा कॉटन आहे, तर याला जर जास्त चालना मिळाली तर जळगाव सिटीचं डेव्हलपमेंट अँड अगेन टुरिझम बाय वे ऑफ अजंता केव्ज वगैरे, एक कनेक्टिव्हिटी, रोडच्या कनेक्टिव्हिटीज काय झालंय की जे समृद्धी हायवे गेलं तर इट हॅज अगेन कट ऑफ जळगाव मोर. त्याच्यामुळे instead of getting integrated it has been broken away. So now there has to be something, some more projects which will connect Jalgaon to the what we call mainstream. तर हे जे आहे याच्यासाठी काहीतरी वर्क
बट आय एम नॉट एबल टू एक्झॅक्टली पिन पॉइंट की व्हॉट दॅट कुड बी. नाही, पण आता आपण जर असं मानलं जसं तुम्ही आता पॉईंट सांगितलेत फार 2-3 महत्वाचे. एक तर रोड आहे, काही प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे जर 2 मुद्दे म्हटले, तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय वाटतं शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत हे याला थोडी अजून गती देण्यासाठी, थोडं स्पीडअप करण्यासाठी हे वर्क? तर काय अजून गव्हर्नमेंट त्याच्या स्टेप घेऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली. कारण आता एअर कनेक्टिव्हिटी आहे, रेल कनेक्टिव्हिटी ऑलरेडी आहे, त्यामुळे हेच 2 आता पॉईंट राहिलेले आहेत. येस. जळगाव इज म्हणजे रेल्वेज कनेक्टिव्हिटी तर एकदम फर्स्ट क्लास आहे जळगावला, हो. नो डाऊट. आता तर ड्राय पोर्ट पण म्हणजे जालना चालेल. जवळच आहे, होय. ते पण आहे, भुसावळला पण आहे हम्म. पोर्टची फॅसिलिटी. अजून रोड्स मध्ये जी डेव्हलपमेंट नाशिक किंवा पुणे किंवा विच इज व्हेरी क्लोज टू मुंबई, बरोबर. तर त्या झोन मध्ये जी कॉन्सन्ट्रेट होते तिला डेफिनेटली त्यांनी इकडे आणलं पाहिजे, बरोबर. टू द इंटिरियर पार्ट. आणि ते इंटिरियर पार्ट मध्ये आणण्यासाठी रोड्स वरती त्यांना खूप, कारण की ट्रान्सपोर्ट सगळ्यात महत्वाचं. अच्छा, दुसरा एक प्रॉब्लेम अजून आहे जळगावला की वॉटर स्कॅरसिटी राहते. बरोबर. की वॉटर स्कॅरसिटी साठी पण काम व्हायला हवं. आणि ते नदी जोड प्रकल्प वगैरे हे जे प्रकल्प आहे हे अजून हे करायलाच हवे, स्पीडअप व्हायला पाहिजे. ते स्पीडअप झाले तर डेफिनेटली, बट दिस विल टेक टाइम. ऑफकोर्स दिस विल, जेवढा प्रोजेक्ट मोठा असेल तेवढा त्याला वेळ लागेल. येस. कमिंग बॅक टू पुन्हा इंडस्ट्रीतल्या काही प्रश्नांकडे, त्यातला एक प्रश्न आहे की जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते फायनली कन्स्ट्रक्शन मध्ये, तेव्हा तुम्ही त्यातले पॅरामीटर्स काय बघता आणि देन यू डिसाइड की विल गो विथ XYZ स्टील? नॉर्मली सगळ्यात पहिला पॅरामीटर तर नेहमी तोच असतो की प्राइस काय. कॉस्ट इज मेन. कॉस्ट इज, बट नाउअडेज वी हॅव सीन की थोडासा कस्टमर पण आता जो आहे ना तो बऱ्यापैकी अवेअर झालेला आहे. तर स्टीलची क्वालिटी डेफिनेटली मॅटर करते, त्याची डक्टिलिटी डेफिनेटली मॅटर करते, त्याची इल्ड स्ट्रेंथ वगैरे सगळं मॅटर करतं. नॉर्मली स्टील जे आहे व्हर्जिन मटेरियल मधून बनवतायत, री रोलिंगचं आहे, हे पण आता लोक समजायला लागले, बरोबर, चेक करायला लागले. तर स्टील मध्ये क्वालिटी डेफिनेटली आता लोक कन्सिडर करताय. ओके. दुसरं, तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर आयकॉन स्टील वापरलंय का? मी जसं सांगितलं ना की आय वॉज इन टू रेल्वेज कॉन्ट्रॅक्टिंग, and railways has got specified, they have got registered steel vendor suppliers. Okay. आणि त्याच्यात ते सगळे वायझॅग, सेल, टाटा, JSW, तेच दो स्टील प्रोड्युसर्स हू हॅव, याने हू मेक इट फ्रॉम व्हर्जिन स्टील. ओके. व्हर्जिन फक्त येतात, त्यामुळे तेवढेच येतात. म्हणून मला कधी आयकॉन म्हणा किंवा ऑर अदर ब्रँड्स ते कधी यूज करायचं काम नाही पडलं. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे जेवढ्या वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, ऑलमोस्ट 25-27 वर्षाचा, तेवढ्या वर्षाची जी आता नवीन इंजिनियर्स या फील्डमध्ये येत आहेत, तर त्यांना तुम्ही तुमच्या सक्सेसचा फॉर्म्युला काय सांगाल? इफ दे वॉन्ट टू सक्सीड. फॉर सिव्हिल इंजिनियर्स देर इज ओनली वन सक्सेस फॉर्म्युला, की हार्डवर्क अँड नो शॉर्टकट्स. बिकॉज टू बी व्हेरी हंबल, कुठेतरी जीवनात काही शॉर्टकट्स घेतले असतील तर त्याच्यासाठी एवढ्या स्लीपलेस नाईट्स गेलेल्या आहेत की सो द शॉर्टकट्स आर नॉट वर्थ. दॅट इज माय जेन्युइन ओपिनियन. नक्कीच. आणि स्लीपलेस नाईट जेव्हा येते ना तेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा कळतं की अरे यार, येस. सगळे जेवढे पण, अँड इंडिया इज ग्रोइंग, इंडिया इज द मोस्ट हॅपनिंग प्लेस. आय हॅड बीन टू चायना रिसेंटली, आय हॅड सीन तिकडचं वर्क कल्चर, तिकडचं बट चायना, वी शुड ट्रीट चायना ॲज आवर गुरु.
तर बिकॉज दे आर रिअली ऍडव्हान्स्ड अँड आपल्याला त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आणि शिकून आपल्याला पुढे चालायचं आहे. हो हो तर डोंट एव्हर टेक शॉर्टकट्स अँड हार्डवर्क आहे. आणि दुसरं थोडं एस्थेटिक कडे जर का लक्ष दिला ना तर यू कुड मेक थिंग्स विच विल लास्ट फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स. क्या बात. सो हे होते इंजिनियर उल्हास जैन सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे देर इज नो शॉर्टकट. म्हणजे मला नेहमी असं गमतीनं म्हणा असं वाटतं की शॉर्टकटमध्ये तुम्ही डायरेक्ट टॉप फ्लोअर नाही बांधू शकत, तुम्हाला ग्राउंड फ्लोअर पासूनच सुरुवात करावी लागेल. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला सगळे प्रत्येक फ्लोअर बांधत झाले, प्रत्येक स्टेप्स बांधत झाले, तेव्हाच तुम्ही त्या टॉप पोझिशन पर्यंत टॉप फ्लोअर पर्यंत पोचाल आयुष्यामध्ये, करिअरमध्ये. सेम इज द फॉर्म्युला तुम्ही जो सिव्हिलमध्ये पण वापरू शकता. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू ओंकारजी. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू आयकॉन स्टील. येस.